नवी मुंबई के ज्वलंत मुद्दों और खासकर शहर की सरकारी अस्पतालों में बदहाल पड़ी स्वास्थ्य सेवा और अधूरी व्यवस्था के खिलाफ यलगार पुकारते हुए आज अनिकेत म्हात्रे के नेतृत्व में नवी मुंबई जिला युवक कांग्रेस का क्रांति हक मोर्चा मनपा मुख्यालय तक पहुंचा। दीघा से मनपा मुख्यालय तक आयोजित इस 2 दिवसीय पैदल क्रांति हक मोर्चे में कांग्रेस पदाधिकारियों समेत हजारों की संख्या में कार्यकर्ता और नागरिक शामिल हुए, जिसमें राज्य के पूर्व राज्य मंत्री कांग्रेस नेता विश्वजीत कदम भी शामिल थे। हाथों में फलक के साथ मनपा प्रशासन के खिलाफ नारेबाजी कर अपना रोष व्यक्त करते नजर आए। काहीतरी कर नवी मुंबई कर इस अभियान के तहत अनिकेत म्हात्रे ने पिछले 3 महीनों से शहर में चौक सभाओं और हस्ताक्षर अभियान के जरिए अपनी लड़ाई को अंजाम दिया और आज हजारों की तादाद में मोर्चा निकालकर शक्ति प्रदर्शन भी किया। आखिर अतिरिक्त मनपा आयुक्त सुजाता ढोले से मिलकर उन्हें समस्या से जुड़ा ज्ञापन सौंपा, जहां 7 दिनों की मोहलत मांगी गई। पत्रकारों से बात करते हुए अनिकेत म्हात्रे ने कहा कि 7 दिनों में मार्ग नहीं निकला तो अब अगला आंदोलन मनपा मुख्यालय में घुस। नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे काल दिघ्यापासून निघालेला जो मोर्चा होता क्रांती हक्क मोर्चा, आज या ठिकाणी बघाल आपण हजारांच्या संख्येने या ठिकाणी नवी मुंबईकर या क्रांती हक्क मोर्चासाठी उपस्थित होते। या मोर्चाला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम साहेब, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक साहेब, नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत म्हात्रे साहेब आणि सर्व जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यासोबत या नवी मुंबईवर प्रेम करणारे असंख्य नवी मुंबईकर जे आहेत ते मोठ्या संख्येने जे आहेत ते उपस्थित होते। आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने गेल्या 2 ते 3 महिन्यापासून जे आहे शहरातील विविध भागांमध्ये जे आहे आम्ही चौक सभा घेत होतो आणि या चौक सभेच्या माध्यमातून ज्या समस्या आमच्या समोर आल्या त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्याचे विषय होते। त्या संदर्भातच जे आहे आम्ही आज या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की येत्या 7 दिवसात जे आहे याच्यावर तोडगा काढून आम्हाला लेखी स्वरूपात जे आहे याच्यावर तोडगा काढलेला जे आहे ते आम्हाला या ठिकाणी देणार आहेत, असं आश्वासन त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेलं आहे। यावेळेस आम्ही महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य केलेलं आहे, पोलीस प्रशासनाला देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे। यानंतर जर या मागण्या जर मान्य नाही झाल्या किंवा काही राहिल्या गोष्टी तर निश्चितच आपल्याला युवक काँग्रेस जे आहे महानगरपालिकेमध्ये घुसलेली दिसेल। नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की या नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिक कर भरतो, त्या कर जो भरतो प्रत्येक नागरिकापर्यंत त्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत। या साध्या गोष्टी आहेत, आरोग्याच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, या जर मूलभूत सुविधा ज्या आहेत पोहोचेपर्यंत हा लढा जो आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून माझा हा नेहमीच राहणार आहे, असं मी या ठिकाणी नवी मुंबई महानगर या सर्व शहरातील नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो। वहीं विश्वजीत कदम ने भी प्रशासन के खिलाफ अपना रोष व्यक्त किया। 2 महिन्यापासून नवी मुंबईच्या शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनिकेत म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी हे पायी नवी मुंबई शहराच्या प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचलेत, सोसायटीतल्या प्रत्येक फ्लॅटपर्यंत पोहोचलेत। सर्वसामान्य लोकांच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आमच्या बंधू भगिनींचे प्रश्न त्यांनी जाणून घेतलेले आहेत। आज जे महानगरपालिकेच्या माध्यमातून हॉस्पिटल चालवले जातात तिथं डॉक्टरांची व्यवस्था नाही, अनेक आरोग्य उपचारांची व्यवस्था तिकडे नाही आहे। ज्या महानगरपालिकेतल्या शाळा तिथल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक विषय त्या ठिकाणी अडचणीचे आहेत हे त्यांना लक्षात आलेलं आहे। बाकीचे सर्वसामान्य नागरिकांचे नवी मुंबईचे प्रश्न आहेतच, मग ते रस्त्याचे असो, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतले असो, काही धोरणात्मक निर्णय हे राज्य शासनाच्या स्तरावरचे आहेत आणि राज्य शासनाने आज नवी मुंबई महानगरपालिकेला या ठिकाणी मदत करून त्या मदतीचा उपयोग हा जनतेच्या योग्य कारणासाठी झाला पाहिजे। परंतु आज महानगरपालिकेमध्ये थोडा गलथान कारभार चालला असं दिसून येतं आणि त्याच्या विरोधात आज मोठा मोर्चा हा नवी मुंबईच्या सर्वसामान्य लोकांना घेऊन आज अनिकेत म्हात्रे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढलाय। दुर्दैवी बाब अशी की आयुक्तांनी आज या ठिकाणी आज ते नाहीयेत। खरं तर मोर्चाला त्यांनी भेटायला हवं होतं, लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्या होत्या आणि येणाऱ्या काळात त्याच्यावर उपाययोजना काढायला हव्या होत्या, परंतु हे शिष्टमंडळ भेटेल। आज शांत संयमी पद्धतीने काँग्रेस पक्षाने हा मोर्चा काढलाय। आज लोकांची परीक्षा महानगरपालिकेने पाहू नये अशी माझी महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना विनंती राहील। एवढंच माझी अपेक्षाने प्रश्न नवी मुंबईकरांचे तातडीने सोडावे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।